Good morning, student. Yesterday we have to study. Yesterday we have to study conjunction and disjunction. Conjunction मध्ये what we have to learn? If both true, then true. नाहीतर काय राहते false. आणि disjunction मध्ये काय राहते? If both false असेल तरच false. नाहीतर सगळे काय राहतात true. आता बघू आपण conditional. If two statement joined by connective or conjunction, if and then ह्याच्यामध्ये कोणतं तरी आपलं एक स्टेटमेंट राहील. इफ आय लर्न मोर देन आय गॉट मोर मार्क्स. म्हणजे जर मी अभ्यास खूप केला तरच मला मार्क्स काय पडतील जास्त. मी अभ्यास खूप कमी केला तर मी काय होईल नापास. त्याच्यामध्ये आहे कंडिशन इफ अँड देन. मग व्हॉट इज द कंडिशनल. इट इज डिनोटेड बाय कसा ॲरो. कशाला डिनोट करतो आपण ॲरो. मी इफ आय स्टडी मोर देन आय विल बी गॉट मोर मार्क्स. इफ आय ईट रेग्युलरली विथ गुड फूड देन आय गॉट द एनर्जी. म्हणजे काय राहील याच्यामध्ये कंडिशन दिस वे. नाउ व्हॉट हॅपन्स इन दिस स्टेटमेंट. पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट. बोथ ट्रू असेल तर काय राहील ट्रू. फर्स्ट ट्रू. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट ट्रू आहे आणि सेकंड काय आहे फॉल्स. व्हॉट इज द कंडिशन. फर्स्ट ट्रू सेकंड काय आहे फॉल्स तरच काय राहते फॉल्स. नाहीतर ऑल काय राहते ट्रू. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स ट्रू तरी काय राहते ट्रू. फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू तरी काय राहते टी. एफ असेल तरी काय राहते टी. व्हॉट इज द कंडिशनल. Conditional is the conjunction which is joined by if and then. It is called conditional and which is denoted by arrow. And what is the if both true then it is also true. First false second true then true. First false second false then also true. What is the condition. If first is true and second is false. First is true and second is false, then it is called false, which is the most important thing in a conditional. Now we have to study biconditional. If two logical statements joined together by if and only if. What is the two logical statement. कोणते दोन स्टेटमेंट. टू स्टेटमेंट that is कोणतं P and Q जॉईन कशाने करायला बेटा. If and only if, then it is called as the biconditional. If I study more, then if and only if I get the more marks. This type of if म्हणजे याच्यामध्ये कंडिशनल काय आहे. if and only if म्हणजे नेसेसरी कंडिशन which is two statements joined together by if and only if, then such a conjunction is called त्याला काय म्हणू आपण बायकंडिशनल. आता याच्यामध्ये कोणते दोन स्टेटमेंट घेतले आपण पी आणि क्यू. बघा दोन्ही जरी ट्रू असेल तर ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तरी काय आहे फॉल्स. नाहीतर काय आहे फॉल्स. दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असेल किंवा एक जरी ट्रू. दोन्ही ट्रूच असले तरी ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तरी फॉल्स. त्यालाच काय म्हणू आपण बायकंडिशनल. व्हॉट इज द बायकंडिशनल. इफ टू स्टेटमेंट आयदर ट्रू और काय राहतील फॉल्स देन इट इज ट्रू. नाहीतर काय राहता फॉल्स. बघा पहिलं टी एफ टी एफ काय आलं फॉल्स. एफ टी काय आलं फॉल्स. समजलं. व्हॉट इज द बायकंडिशनल. इफ टू स्टेटमेंट जॉइन टुगेदर बाय if and only if, then it is called biconditional. and two statement कोणते आपले P आणि Q. बघा what happens if both true तर true, both false असेल तर true, नाहीतर काय राहतील false. दोन्ही TT असेल तरी T, दोन्ही FF असेल तरी T, नाहीतर काय राहते false. So what is the biconditional. If two logical statement which is joined together by if and only if, then it is called as the biconditional. If both T then T, both T, then one true and second is false, then also false. One F and other is true, then also false. Okay, now we have to study the next.
Okay. Uh, Now, last point is the negation of statement. If a negation of statement काय असते? If a P is the statement, I go to school, I not go to school. हे काय झालं त्याचं negation. I go to school, I am not go to school. हे काय झालं negation. I eat a mango, I not eat the mango. I study more, I not study the more. याला काय म्हणू आपण? Negation. What is the negation then? If given statement is joined by not, then it is called negation. So suppose P is the statement. Suppose याच्यामध्ये काय आहे ट्रू आणि फॉल्स. निगेशन ऑफ P ट्रू असेल तर काय मिळते फॉल्स आणि फॉल्स असेल तर काय मिळते ट्रू. फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. हे डिनोट कशाने करतात बेटा? दिस सिम्बॉल. ओके. So what is the negation of statement? If the statement which is not joined by कशाने केलं not, I go to school, I not go to school, त्याचं negation. तर what is true असेल तर false, false असेल तर true. Okay, in this logic we have to study. First we study conjunction, disjunction, conditional, biconditional आणि last negation.